बातमी समोर येते सांगलीमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये माई लेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली। भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये रिक्षा रस्त्यावरून 20 फूट खाली कोसळली आहे। अपघातामध्ये माई लेकींचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सांगलीच्या पुणे बेंगलोर महामार्गावरून एडे निपाणी फाटा इथं अपघात झालेला आहे। महामार्गावरून 20 फूट खोल रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात माई लेकी जागीच ठार झालेल्या आहेत। भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्यानं रिक्षा 20 फूट रस्त्यावरून खाली कोसळली आहे। अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे। या अपघातामध्ये अक्काताई भुजंगा एडके वय 70 वर्ष राहणार नागज आणि शारदा लक्ष्मण सुपणे वय 50 वर्ष राहणार इस्लामपूर अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत। या अपघातामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय। औषध आणण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे। या मायलेकी इस्लामपूरमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले या गावात अर्धवायंगावरील औषध आणण्यासाठी जात होते। खासगी रिक्षातून मायलेकी जात असताना कारने रिक्षाला धडक दिल्यानं हा अपघात झालाय। अपघाताची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी पंचनामा करत कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे। गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकावरती उपचार सुरू आहेत।